बदलते तिला काय ठेवायचं ते पैसे जास्त आहेत ना. हा बदलते राहू दे आता टाकलं. कलकीच्या पोटी एक कोंबडी मुलाला, कलकीच्या पोटी एक कोंबडी मुलाला. गाडी तर लागेल गाडी घेतन. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आपल्या गावी. 1 महिन्याच्या कालावधीनंतर आपण आज मोबाईल हातात घेतला आहे, कारण महिन्याभर आता भाव करता आला आहे. पण आज व्हिडिओ करण्याचं खास कारण म्हणजे आपलं शिमगा होतं, ज्याचा कोकणी माणूस आतुरतेने वाट बघत असतो. वर्षभर या क्षणाची तो वाट बघत असतो आणि तो क्षण आज आला आहे. आणि सर्वांना माझ्यातर्फे होळीच्या आणि शिमगावच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देव कशा प्रकारे आपण घेऊन जाणार आहे होळीच्या स्थानावर ते या व्हिडिओतून बघायला पाहिजे. तसेच जी आपली मानाची होळी आहे, किंगावाची हे पडीगावाची होळी असते, ती माझ्या मामाच्या गावी. आणि या होळीचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटत आहे. त्या शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, खूप छान व्हिडिओ होणार आहे. आणि ज्या क्षणाच्या आतून वाट बघतो तो शिमगा उत्सव या व्हिडिओद्वारे तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्या भेटू आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या मुख्य काल भैरवनाथ मंदिरात. पडवी आणि पडवी पठार या 2 गावाचं मिळून हे मुख्य मंदिर आहे, काल भैरवनाथ मंदिर. इथून आता आपण देव आपल्या सानेवर घेऊन जाणार आहोत पडवीला. आतमध्ये मोबाईल शूटिंगला आणि फोटोग्राफीला अलाउड नाही आहे, हे आपल्या गावची परंपरा आहे आणि पूर्वीपासून ती जपत आलेलं आहे. त्यामुळे आतमध्ये आपल्याला शूट करता येणार नाही. आपण बाहेर जे काही शूट करणार आहोत. श्री काल भैरवनाथ देवाच्या मुख्य मंदिरापाशी असलेल्या परिसरात देवाची होळी लावली जाते. ही होळी देवाची मानाची होळी म्हणून ओळखली जाते. सर्वप्रथम ही होळी लावली जाते, त्यानंतर गावी रात्री 11 नंतर गावची होळी लावली जाते.
लहुबन केला लवारे लहुबन केला दादानी लहुबन केला लहुबन केला जय हर हर महादेव तर मित्रांनो तुम्ही बघितले असेल हे आपलं मुख्य मंदिर आहे काळभैरवनाथाचं. काळभैरवनाथाच्या मंदिरातून देव घेऊन आपण आपल्या गावी जातो म्हणजे पडवी गावी. होळीच्या मालावर सानेवर देव घेऊन जाण्यापूर्वी इथं देवाची होळी लावली जाते. कारण त्यामागची परंपरा अशी आहे की सर्वप्रथम देवाची होळी लावली जाते. देवाची होळी पेटल्याशिवाय कुठल्याच गावची म्हणजे 3 गावाची मिळून ही आपली होळी आहे. आणि ही होळी खूप वर्षापासून म्हणजे मी लहानपणापासून माझ्या या मामाच्या गावी येतो आणि ही होळी खूप प्रसिद्ध आहे पडवी गावाची होळी म्हणून. आणि खूप उत्साहात जल्लोषात चाकरमाने आपल्या या गावी येत असतो. आणि आता तुम्ही बघितलं असेल की आपण ती देवाची होळी लावली. त्यानंतर आज रात्री 11 नंतर आपली गावची मुख्य होळी लागेल. आता आपण जाऊया. इथं आपल्या काळभैरवनाथाचं नैवेद्य दाखवल्यानंतर मग आपण आपल्या मंदिरामध्ये जातो जे गावामध्ये आहे भैरीचं मंदिर. काय रे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण आता देव घेऊन मंदिरात जस्ट आलो. मंदिरामध्ये आपल्याला शूट करायला अलाउड नाही आहे कारण हे पूर्वीपासून आलेली परंपरा आहे आपली आणि ती सुद्धा आपण जपली पाहिजे. आणि देव आता मंदिरामध्ये आणल्यानंतर आपण लाकडं आणायला तर याच्यापुढं तुम्ही
बघू शकता की कशा प्रकारे गावी लाकडं आणली जातात आणि ती होळी रचली जाते. हे पुढं तुम्हाला बघायला भेटणार आहे. टिमू माझी चप्पल घे. बैल चांगली आहेत. फाल्गुन पंचमीच्या दिवशी गावात छोटी होळी लावून शिमगा उत्सवाला सुरुवात होते. या होळीला फागपंचमीची होळी असे म्हणतात. या दिवसापासून पुढे 9 दिवस सतत छोटी होळी लावली जाते आणि 10वी होळी ही होळीच्या सणाच्या दिवशी मुख्य होम लावली जाते. एवढे दिवस शिमगा साजरा करण्याचे कारण म्हणजे शिमगा हा फाल्गुन महिन्यात येतो. हा काळ कोकणातील शेतकऱ्यांसाठी निवांत असण्याचा काळ असतो, कारण या काळात कोकणातील शेतीची सर्व कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून पेरणीसाठी शेत तयार करून ठेवले जाते आणि जून जुलैला पावसाच्या आगमनानंतर पेरणी केली जाते. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी महाराष्ट्राच्या व देशाच्या कानाकोपऱ्यात कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणेश उत्सवासाठी त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. जशी घरटाबाहेर उडाल्या पिल्लाची पक्षींनी जशी वाट पाहत असते, अगदी तसंच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्याची वाट पाहत असतात. Harvey
आमच्या कोकणातील शिमगा उत्सवाचे वर्णन करायचे झाल्यास आमच्या कोकणातील शिमगा गातो, नाचतो, वाजतो आणि खेळतो. आमची होळी ही जळत नाही तर उभी राहते. गावोगावी ग्रामदेवतेच्या देवळासमोर ती उभी केली जाते. आम्ही कोकणकर वर्षभर या शिमगा उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो, कारण या शिमगा उत्सवात आमच्या ग्रामदेवतेची पूजा अर्चा करून त्याची पालखी काढून व त्याची पालखी खांद्यावर रचून हा सण मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि आनंदात आम्ही कोकणकर साजरा करतो.
तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असं आपल्या या पडवी गावाचा महाड तालुक्यातील शिमगा उत्सव किती जोरात, उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. आजचा व्हिडिओ आपण इथं संपत आहोत. उद्या आपला पालखीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तसेच आपल्या मित्र व परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटू पालखीच्या व्हिडिओमध्ये. तर उद्याचा व्हिडिओसुद्धा बघायला पाठवू नका. भेटू आपल्या पालखीच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.